कल्पना करा, तुम्ही एका ट्रॅफिक सिग्नलवर उभे आहात. अचानक मागून एक गाडी येते, तुम्हाला कट मारते आणि त्या गाडीतला माणूस काच खाली करून तुम्हाला एक अतिशय घाणेरडी शिवी देतो आणि निघून जातो. त्या एका सेकंदात काय होतं? तुमच्या हृदयाची धडधड वाढते, डोक्यात राग उसळतो, हात थरथरायला लागतात. तो माणूस तर निघून गेला, पण पुढचे 4 तास किंवा कदाचित पुढचे 2 दिवस तुम्ही त्या एका वाक्याचा विचार करत राहता. तो मला असं कसा बोलला? मी त्याला तिथेच मारायला हवं होतं. मी त्याला सोडेन कसा? मित्रांनो, त्या माणसाने तुम्हाला फक्त 2 शब्द दिले, पण तुम्ही स्वतःचा पूर्ण दिवस, तुमची मनःशांती आणि तुमची ऊर्जा त्या 2 शब्दांसाठी जाळून टाकली. तो निघून गेला, पण तुम्ही स्वतःलाच शिक्षा देत राहिलात. आपल्याला वाटतं की एखाद्याने आपला अपमान केला तर त्याला सडेतोड उत्तर देणं म्हणजेच मर्दानीपणा किंवा शक्ती आहे. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की चिडणे ही तुमची ताकद नाही, तर तो तुमचा सर्वात मोठा कमकुवतपणा आहे. आज आपण 2000 वर्षांपूर्वीच्या अशा एका तत्त्वज्ञानात डोकावणार आहोत, ज्याचं नाव आहे स्टॉइसिझम. हे ते तत्त्वज्ञान आहे जे रोमच्या चक्रवर्ती सम्राटांनी आणि शूर योद्ध्यांनी वापरलं होतं. ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खात्री देतो, जगातला कोणताही माणूस कितीही मोठा अपमान करून तुम्हाला दुखावू शकणार नाही. तुमचं मन एका अभेद्य किल्ल्यासारखं होईल. स्टॉइसिझमची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला एका अशा माणसाची कथा पाहावी लागेल, ज्याने आयुष्यात सर्वात जास्त अपमान सहन केला. त्याचं नाव होतं एपिक्टेटस. एपिक्टेटस हा रोममध्ये एक गुलाम होता. त्याचा मालक अत्यंत क्रूर होता. तो रोज एपिक्टेटसचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. एकदा त्या क्रूर मालकाने एपिक्टेटसचा पाय पिरघळायला सुरुवात केली. तो पाय मोडेल इतक्या जोरात पिरघळत होता. एक सामान्य माणूस अशावेळी रडेल, ओरडेल, शिव्या देईल. पण एपिक्टेटसने शांतपणे म्हणाला, "तू असाच जोर लावत राहिलास तर माझा पाय मोडेल." आणि खरोखरच त्याचा पाय मोडला. त्यावर एपिक्टेटसने कोणताही राग न व्यक्त करता शांतपणे सांगितलं, "मी तुला मघाशीच म्हटलं होतं की पाय मोडेल." एपिक्टेटसने आपल्या एनकिरिडियन या प्रसिद्ध पुस्तकात एक अतिशय भयंकर आणि सत्य गोष्ट सांगितली आहे. तो म्हणतो, माणसाला घटनांचा त्रास होत नाही, तर त्या घटनांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा त्रास होतो. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतं, तेव्हा ते फक्त काही ध्वनिलहरी तुमच्या कानावर आदळत असतात. त्या शब्दांमध्ये तुम्हाला दुखावण्याची कोणतीही ताकद नसते. ती ताकद तुम्ही त्यांना देता. समजा एखाद्या रशियन माणसाने तुम्हाला रशियन भाषेत अत्यंत वाईट शिवी दिली. तुम्हाला राग येईल का? नाही, कारण तुम्हाला त्याचा अर्थच माहिती नाही. ह्याचाच अर्थ अपमान हा समोरच्याच्या शब्दात नसतो, तर तो तुमच्या इगोमध्ये, तुमच्या अहंकारात असतो. स्टॉइक तत्त्ववेत्ता सेनेकाने अपमानाला एका बाणासारखं मानलं आहे. तो म्हणतो की कोणीतरी तुमच्यावर अपमानाचा बाण सोडणं हे त्यांच्या हातात आहे, पण तो बाण स्वतःच्या छातीत खुपसून घेणं हे तुमच्या हातात आहे. मग आता प्रश्न येतो, प्रत्यक्ष आयुष्यात, ऑफिसमध्ये, घरात किंवा सोशल मीडियावर कोणी टोमणा मारला तर काय करायचं? स्टॉइसिझम तुम्हाला ह्यासाठी 3 अत्यंत प्रबळ शस्त्र देतं. पहिले शस्त्र, द पॉज किंवा थांबा. जेव्हा कोणी तुम्हाला वाईट बोलतं, तेव्हा तुमचे शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं. तुम्ही लगेच पलटवार करण्याचा प्रयत्न करता, पण तिथेच तुम्ही हरता. स्टॉइक सांगतात की प्रतिक्रिया देण्याआधी फक्त 5 सेकंद थांबा. दीर्घ श्वास घ्या. स्वतःला सांगा, हा माणूस जे बोलत आहे ते त्याचं मत आहे, अंतिम सत्य नाही. ह्या 5 सेकंदाच्या विरामात तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल स्वतःकडे परत घेता. दुसरे शस्त्र, सहमतीचा धक्का. हे सर्वात खतरनाक शस्त्र आहे. समजा कोणी तुम्हाला सगळ्यांसमोर म्हटलं की तू किती मूर्ख आहेस, तुला साधं प्रेझेंटेशन देता येत नाही. सामान्य माणूस स्वतःला डिफेंड करेल, पण एक स्टॉइक काय करेल? तो हसेल आणि म्हणेल, "अरे, तुला आजच समजलं का? मी तर याहूनही अनेक चुका करतो ज्या तुला माहिती नाहीत. तरी बरं तू फक्त प्रेझेंटेशनबद्दलच बोलतोयस." विचार करा, समोरच्याचा उद्देश काय होता? तुम्हाला राग आणणे, तुम्हाला दुखावणे. पण जेव्हा तुम्ही त्यांच्याच अपमानाला हसण्यावरी नेता, तेव्हा त्यांची सर्व ताकद शून्य होते. आग विझवण्यासाठी पाण्यापेक्षा लाकूडच काढून घेणं जास्त शहाणपणाचं असतं. आणि मित्रांनो, हे तत्त्वज्ञान फक्त परदेशातच नाही, तर आपल्या महाराष्ट्राच्या मातीतही रुजलेलं आहे. स्टॉइसिझमला जर मराठीत नाव द्यायचं झालं तर आपण त्याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणू शकतो.
तुम्हाला संत एकनाथांची ती गोष्ट माहितीच असेल. जेव्हा ते गोदावरी नदीत अंघोळ करून येत होते तेव्हा एका माणसाने त्यांच्यावर थुंकलं. एकदा नाही, 108 वेळा तो माणूस त्यांच्यावर थुंकत होता. संत एकनाथ प्रत्येक वेळी शांतपणे पुन्हा नदीत जाऊन अंघोळ करून येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना चिडचिड. शेवटी तो माणूस त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, मी तुमचा इतका अपमान केला तरी तुम्ही शांत कसे? तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, तुझ्यामुळे मला आज 108 वेळा गंगेत स्नान करण्याचं पुण्य मिळालं. हाच तो स्टॉईक दृष्टिकोन आहे. समोरचा माणूस कितीही विषारी असला तरी तुमची मनःशांती हिरावून घेण्याचा अधिकार त्याला कधीच देऊ नका. आता आपण तिसऱ्या आणि सर्वात उच्च पातळीवरील स्टॉईक शस्त्राकडे वळूया, ज्याला मी दयेचा दृष्टिकोन म्हणतो. समजा तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि एका अंध माणसाचा तुम्हाला धक्का लागला. तुम्ही त्याच्यावर ओरडाल का? ए आंधळ्या, दिसत नाही का? नाही ना. तुम्ही उलट त्याला मदत कराल. का? कारण तुम्हाला माहितीये की त्याला शारीरिकदृष्ट्या दिसत नाहीये. त्याची दृष्टी गेलेली आहे. सम्राट मार्कस ऑरेलियसने आपल्या डायरीत लिहून ठेवलं आहे की जो माणूस विनाकारण इतरांचा अपमान करतो, शिव्या देतो, तो माणूस नैतिकदृष्ट्या अंध असतो. त्याला चांगलं आणि वाईट यातला फरकच कळत नाही. तो आतून इतका दुःखी, अस्वस्थ आणि असुरक्षित असतो की स्वतःचं दुःख लपवण्यासाठी तो इतरांवर विष ओकतो. त्यामुळे जेव्हा कोणी तुमचा अपमान करतं तेव्हा त्यांच्यावर राग करण्याऐवजी त्यांची कीव किंवा दया करा. मनातल्या मनात म्हणा, बिचारा, ह्याच्या आयुष्यात किती दुःख आणि निराशा असेल की याला स्वतःला बरं वाटण्यासाठी मला खाली खेचावं लागतंय. जेव्हा तुम्ही रागाच्या जागी दयेची भावना आणता तेव्हा समोरच्याच्या अपमानाचा बाण फुलासारखा हलका होऊन जमिनीवर पडतो. स्टॉईसिझम हे फक्त वाचून किंवा ऐकून सोडून देण्याचं तत्वज्ञान नाहीये. ही एक प्रॅक्टिस आहे. हा मनाचा व्यायाम आहे. जसं शरीर कमावण्यासाठी जिमला जावं लागतं तसंच मन मजबूत करण्यासाठी ह्या संकटांचा, ह्या अपमानांचा सामना करावा लागतो. म्हणूनच मी आज तुम्हाला एक 24 तासांचं चॅलेंज देणार आहे. उद्या सकाळपासून पुढचे 24 तास तुमच्यासोबत काहीही होवो, कोणी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये कट मारो, बॉस ऑफिसमध्ये ओरडो किंवा घरातल्यांनी एखादा टोमणा मारावा, तुम्हाला कोणतीही इन्स्टंट रिॲक्शन द्यायची नाहीये. समोरचा माणूस आग ओगत असेल तर तुम्ही फक्त शांत उभं राहायचं, त्याच्या डोळ्यात बघायचं, चेहऱ्यावर एक हलकं स्मितहास्य ठेवायचं आणि म्हणायचं, तुझं बोलून झालं असेल तर मी माझं काम करू. ह्याला स्टॉईक्स अमोर फाती म्हणतात. म्हणजे जे घडतंय त्यावर प्रेम करा. जेव्हा कोणी अपमान करेल तेव्हा आनंदी व्हा. विचार करा, वाह, आज मला माझ्या मनाच्या शांततेची परीक्षा देण्याची फुकट संधी मिळाली. हा माणूस माझा अपमान करत नाहीये, तर हा माझा मोफत मेंटल ट्रेनर आहे. तुम्ही बघाल की समोरचा माणूस गोंधळून जाईल. त्याला वाटेल की तुम्ही चिडाल, पण तुमची शांतता त्याला आतून जाळून टाकेल. तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. मित्रांनो, आयुष्यात लोक तुम्हाला खाली खेचण्याचा, दुखावण्याचा प्रयत्न नक्की करतील. जग हे काटेरी आहे, पण आपण पूर्ण जगावर कार्पेट अंथरू शकत नाही. आपण स्वतःच्या पायात बूट घालू शकतो. आणि स्टॉईसिझम हा तोच बूट आहे. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, तुमचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात कधीच देऊ नका. जो तुम्हाला राग आणू शकतो तो तुमचा मालक बनतो. आणि तुम्हाला कोणाचे गुलाम बनायचे आहे की स्वतःच्या मनाचे राजे? जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारायला तयार असाल आणि स्वतःच्या मनाचे राजे बनायला तयार असाल तर आत्ताच्या आत्ता कमेंट्समध्ये लिहा, मी माझ्या मनाचा राजा आहे. बघूया किती जण खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ होण्याच्या मार्गावर आहेत. हा प्रवास जर तुम्हाला आतून बदलून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण मिळून एक मानसिकदृष्ट्या मजबूत आणि प्रेरणादायी स्टॉईक महाराष्ट्र घडवणार आहोत. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत शांत रहा, मजबूत रहा. जय महाराष्ट्र.